चालतोय. हॅलो. खूप 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 स्वागत आहे. दोघे खूप छान दिसताय आणि छान हसताय. तर आता तुम्हाला तुमच्या अनुभवाबद्दल विचारणार. हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही घरून काही पाठ करून आलात का? नाही, तर फ्रेश सांगणार आहात. तर आदिती, तुला कसं वाटलं रितेश कांबळे सोबत काम करून? म्हणजे तू आधी सुद्धा हे गाणं केलंस यासोबत, सो हा दुसरा अनुभव होता. कसा अनुभव होता आणि तुझा एंटायर जर्नी कशी होती एकदा सांग सगळ्यांना. रितेश सोबत काम करताना खरं तर खूप मजा येते, कारण की तो एकदम फनी माणूस आहे. तो नेहमी हॅपीच असतो, त्याच्यामुळे तो सेटवरती वातावरण पण तसंच ठेवतो. आणि गाण्याबद्दल बोलायला झालं तर सोनाली ताईचा छान आवाज आहे आणि त्यात तू एकदम कमाल करून टाकली. गाण्याची स्टोरी खरी तर खूप वेगळी आमच्या. आणि गाणं हुक स्टेप म्हणायला गेलं तर हुक स्टेप तर त्यामुळे छान. व्यंकटेश बद्दल काय बोलशील? व्यंकटेश बद्दल काय थोडं पुढे याल का सर? एक स्टेप पुढे. तनू, तुला पण सेम प्रश्न आहे. तुला रितेश सोबत, अच्छा नाही, तुला रितेश सोबत काम करून कसं वाटलं नाही विचारू शकत, मग तुला काय प्रश्न विचारला पाहिजे? नीक सोबत काम करून छान वाटलं, कारण त्यांनी भरपूर सपोर्ट केला डान्सच्या ह्याच्यात पण, कारण मी नॉन डान्सर आहे. आणि तुम्ही पण केलास. आणि मेन सगळ्यात मोठा हात आयुष सरांचा होता. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला संधी दिली की तनू डान्स करू शकते. तर खूप खूप थँक्यू. आणि प्रशांत दादाला की मला या गाण्यामध्ये परफॉर्म आणि हे करण्याचा चान्स भेटला. दादाने विश्वास ठेवला. मी दोघांवर विश्वास ठेवला. पण मला असं वाटतं की तनू बद्दल मला खरंच सांगायचं की आदिती आधीपासूनच छान डान्सर होती. म्हणजे आम्ही आदिती छान डान्स करते म्हणून आदितीला कास्ट केलं होतं. सो मी तिच्या डान्सची जास्त तारीफ नाही केली, कारण तू छानच डान्स करते. ती मला जाताना बोलली पण मी छान नाही केलं. म्हटलं नाही, तू छानच करत होतीस. पण तनू नॉन डान्सर आहे आणि स्टेप्स थोड्याशा कठीण आहेत. म्हणजे हुक स्टेप जी आहे ती सोपी हुक स्टेप नाही तर थोडीशी कठीण आहे. पण तनूला सुरुवातीला ती स्टेप जमत नव्हती, पण तिने म्हणजे कंटिन्यूस, मी तिला 12 तास कंटिन्यू बघत होती. एकटी फोनमध्ये गाणं लावून एकटी ती प्रॅक्टिस करत होती. आणि जसं तू आता म्हणालीस की तू नॉन डान्सर आहेस, तर हे पुढच्या वेळेसपासून नको म्हणत जाऊस, कारण तू आता नॉन डान्सर नाही आहेस, तू आता डान्सर झालेली आहेस. सो एकदा तनू आणि आदितीसाठी जोरदार काय झालं पाहिजे. आणि आता आपण आपल्या पोरांकडे वळूया. तर रितेशजी, तुम्हाला कसं वाटलं आदितीजींसोबत काम करून? वाटलं वा, आहे वेळ आहे. मी केलं तिच्यावर पहिलं गाणं एरिक म्युझिक विन माय म्युझिक सोबत निलेश दादाचं. मग आता हे दुसरं प्रशांत दादाचं गाणं करून कसं वाटलं तुला? भारी वाटलं. याचं स्क्रिप्ट नाहीये ना. सॉरी. तर निक कडे जाऊया. मग जाऊया. निक, मला खूप विचारलं मी, निक कसं वाटलं सोबत काम करून? मला मजा आली आणि तिच्यासोबत काम करून. पहिला मी पण घाबरत होतो, कारण हे दोघं खूप भारी डान्स करत होते प्रॅक्टिसच्या टायमाला. आणि आमच्या थोडे वेगवेगळे पाय पडायचे, म्हणजे मी इकडे टाकायचो, ही इकडे टाकायची. सो मी दादाला बोललो, दादा हे कसं वाटणार आहे मला तू एकदा सांग. आणि आयुषला पण विचारलं की आयुष कसं वाटणार आहे एकदा तू मला सांग. आणि माझी मग चिडचिड वाढत गेली. मग जेव्हा तनू गेली तेव्हा ह्या दोघांनी मला समजावलं की भाई ती करेल, विश्वास ठेव, आपण खूप चांगलं करू. मग तिला पण मी एकदा बोललो की तनू प्रॅक्टिस कर, एकटाच प्रॅक्टिस कर, ठीक आहे. तर तिने खूप प्रॅक्टिस केली. ती दिवसभर माझ्याकडून तिने ऑडिओ मागून घेतला की एक ऑडिओ मला पाठव. सो एकटीच प्रॅक्टिस करत होती. आणि नंतर मग जेव्हा आपण शूट करत होतो, टेक लागलेला, तर मी तिच्या समोर उभा राहून, माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे, सो ती तिकडे करत होती आणि मी तिला इकडून असं सांगत होतो की तनू असं कर. सो तिने खूप चांगलं केलं काम आणि मजा आली त्यासोबत काम करून. आणि मी गाणं सुद्धा पाहिलं आणि त्यामध्ये खूप भारी वाटतंय. मग आता तुम्हाला माझ्यासोबत काम करून कसं वाटलं ते तुम्ही सांगितलं ना, या दोघींनी सांगितलं बोलता बोलता. मस्त मस्त. बस एवढंच होतं. तुला पण एवढंच वाटलं? नाही, मला खूप जास्त वाटतं, कारण आयुष सोबत मी नाचगोव्याला सुद्धा गेलो होतं आणि त्याच्याकडून खूप साऱ्या गोष्टी मी शिकलोय. जसं बोलायला, आता जसं बोलतोय मी, नाही तर पहिलं तसं नव्हतं बोलत, तर बोलायला शिकलोय. आणि खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी असतात गाण्यामध्ये. आणि कोरिओग्राफी पण जी त्यांनी डिझाईन केली ती पण खूप बेस्ट होती. मला तर फर्स्ट टाइम त्यांनी जेव्हा पाठवली तेव्हाच खूप आवडली.
आणि मला खूप प्राऊड होतं त्याच्यावरती की तो फर्स्ट टाइम हे सगळं करतोय आणि माझा डायरेक्टर बनला एका गाण्यामध्ये. सो खूप भारी वाटतं आयुष सोबत काम करून आणि पुढे सुद्धा आम्ही नक्कीच करणार आहोत मोठे मोठे प्रोजेक्ट. माझा पण फर्स्ट टाइम होता आणि तुला मस्त वाटलं ना? मी त्याच्यावर म्हणजे त्याने मला खूप शिकवलं, ऍक्टिंग वगैरे मला सांगतो की असं असं करायचं. आणि टेकच्या वेळी आम्हाला तो 12 तास आम्हाला दिलेले. येस, हा ह्याच्यावरती तर मी बोलायचंच विसरलो. त्यांनी आम्हाला 12 तास दिले होते कारण आमचा पूर्ण एकच दिवसाचं शूट होतं. हे पूर्ण एक दिवसामध्ये हे गाणं पूर्ण केलेलं आहे आम्ही आणि त्यातले 12 तास होते. म्हणजे सन डाऊन होस्तोवर तो बोललेला तुम्ही मला एक पण गोष्ट येऊन सांगायची नाही की असं करू तसं करू, माझ्यावरती विश्वास ठेवा, तुम्ही खरंच खूप चांगले दिसणार आहे. आणि 12 तास आम्ही त्याच्यासोबत बोलतच नव्हतो. म्हणजे आम्ही फक्त बोलायचं आयुष काय करायचं, आज बोलायचं हे करायचं, बस तेवढंच करायचं, आम्ही पुढे बोलायचंच नाही. तो बोललेला की 12 तास झाल्यानंतर तुम्ही येऊन मला शिव्या द्या ते पण चालेल, पण आता तुम्ही काय बोलू नका, माझ्याकडे फक्त 12 तास आहे. सो त्या गोष्टीवरती आम्ही होतो आणि 12 तास आम्ही कंटिन्यू ते शूट केलं. आणि पण कुठेच असं वाटत नाही वन डेचा शूट आहे. येस, पण एका दिवसात हे पूर्ण गाणं आम्ही शूट केलंय आणि खूप मजा आली. लव यू सर. लव यू. तर आता आपण आपला कार्यक्रम पुढे नेऊया. थँक्यू सो मच अदिती, थँक्यू सो मच तनू. त्यांना सोडून पण आले खाली. नाही ते जातील मला असं वाटतं. नाही